अमरावती शहरातील ताजनगर नंबर 2 येथे असलेल्या सुन्नी मशिदीजवळील नाल्या अनेक दिवसांपासून तुंबलेल्या आहेत. परिणामी घाण पाणी थेट रस्त्यावर साचत असून परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. नमाजसाठी मशिदीत येणाऱ्या नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. लहान मुले, वृद्ध आणि महिलांना विशेष त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत नाल्या साफ करण्यास सुरुवात केली. यावेळी नागरिकांनी एआयएमआयएमच्या पक्षाच्या स्थानिक नगरसेवकाला जाब विचारत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. फक्त निवडणुकीतच आमची आठवण येते का, असा सवाल उपस्थित करत तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. परिसरातील अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढू शकतो अशी भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळा तोंडावर आला असताना तातडीने नाल्यांची साफसफाई करून योग्य जलनिस्सारण व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.